दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदगाव तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांच्या दुकानात सोमवारी रात्री पोलिसांनी अचानक छापा टाकत दुकानातून 8 किलो गांजा जप्त केल्याची धक्कादायक बातमी समोर आली। या घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये लागलेल्या निकालानंतर विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याने नांदगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांना हाताशी धरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला। गुप्ता यांच्या दुकानात आढळलेल्या गांजाबाबत चौकशी सुरू असली तरी ठाकरे गटाने मंगळवारी संपूर्ण नांदगाव शहर बंद ठेवत पोलिसांचा निषेध व्यक्त केला। या प्रकारामुळे शिवसेना ठाकरे गटाविरुद्ध पोलीस असा सामना रंगलाय। ही कारवाई जाणून बुजून केली जाते की खरंच गुप्ता यांचा गांजा विक्रीचा व्यवसाय, याबाबत अनेक चर्चांना जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांकडून जिल्ह्याभरात गुटखा विक्री विरोधात कारवाईची मोहीम राबवण्यात येते। अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत गुटखा जप्त केला। याबाबत नांदगाव शहरात सोमवारी कारवाई करीत असताना पोलिसांनी थेट शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांच्या दुकानात कारवाईला सुरुवात केली। या ठिकाणी पोलिसांना गांजा सदृश साठा मिळून आल्याने पोलिसांनी ही कारवाई राबवली। दरम्यान गुप्ता यांच्या दुकानात गांजा सापडल्याची चर्चा वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ही कारवाई जाणीवपूर्वक केली जात असल्याचा आरोप करीत घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। पोलिसांनी गुप्ता यांना ताब्यात घेतल्यानंतर रात्री शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाद्वारे या कारवाईचा निषेध नोंदवला। यानंतर मंगळवारी संपूर्ण शहर पोलिसांचा निषेध करण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयानंतर मंगळवारी संपूर्ण शहरात शुकशुकाट पसरला असला तरी या कारवाईबाबत अनेक चर्चा सुरू आहेत। नितीन बोराडे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय